त्यांनी नळाचं पाणी भरताना माझ्या हातातून नळ कनेक्शन तोडून फेकलं आणि आम्हाला दोघांना पण शिवीगाळ केली. त्यांनी आमच्या घरात येऊन आम्हाला धक्काबुक्की केली. ते म्हणले तुम्ही इथं राहू नका आणि पाठीमागची जागा घेतलेली मी, माझी खरेदी झालेली राहत्याला, तरी ते बोलतात का नाही आम्ही तुम्हाला ताबा देणार नाही. त्यांनी अनाधिकृतपणे त्यांचे घर समोरचं करून माझ्या जागेमध्ये सर्व सामान आणून टाकलेलं. ते म्हणते आम्ही खाली करून देणार नाही तुमची जागा. त्याच्यामुळं मला तिकडं येण्याला त्यांनी भाग पाडलं राहत्याला. गावातील सर्व लोकांना सांगितलं मी बाई असं करता असे, पण कोणत्याही लोकांनी आमची दखल काही घेतली नाही. माझ्या मालकाला पॅरालिसिस झालेला आहे, त्या आजाराने ते त्रासतंय. तहसील कार्यालयामध्ये सर्वीकडे जाऊन आलो आम्ही. 19 नंबर आहे आणि ती तिघांकडून वारसदारी त्या तिघांकडून मी विकत घेतलेली ती जागा. वसंत ज्ञानदेव पारधी, नंदा बारसू देवकी आणि कृष्ण ज्ञानदेव अगलावे या 3 व्यक्तीकडून मी ती खरेदी जागा घेतलेली. आणि त्याच्यावर त्यांनी अतिक्रमण केलेले समोरच्या व्यक्तींनी 6 जणी त्यांची नावं बाळासाहेब गंगाधर सांबार, लता बाळासाहेब सांबार, गणेश बाळासाहेब सांबार आणि रोहिणी बाळासाहेब सांबारे, उमेश बाळासाहेब रोहिणी गणेश सांबारे आणि उमेश बाळासाहेब सांबारे, अंजली उमेश सांबारे या 6 व्यक्तींनी आम्हाला खूप म्हणजे त्रास दिलेला आहे. याचं काहीतरी हे झालं पाहिजे, सोल्युशन निघालं पाहिजे, त्याच्यावर मिळालं पाहिजे. पोलिसांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये माझी जागा खाली करून दिली पाहिजे. कारण मला दुसरं काही आधार नाही आहे, मनुष्यबळ नाही आहे माझ्याकडं. माझा नवरा एक आजारी आहे. हे 6 जण आम्हाला धमकी देतात. ते म्हणतात ग्रामपंचायतच्या हद्दीतून तुमचा नळ सुद्धा तुम्ही काढून टाकायचा, अशी आम्हाला ते धमकी देतात. आणि तुम्ही इथं राहू सुद्धा नका, अशी आम्हाला ते धमकी देतात. आमच्याजवळ म्हणजे दुसरं जवळचं कुणीच नाही आमच्याजवळ. आम्हाला 2 मुली, एकीचं लग्न झालं ते शेवगावला आहे, एक मुलगी शिकायला पुण्याला आहे आणि आम्ही दोघंच तिथे आहे. आमचं माणूस आजारी असल्यामुळे ते आम्हाला जास्तच त्रास द्यायला. रोज आम्हाला ते आडून पाडून बोलतात, हे करतात. आम्ही सर्व टर्न करून आम्ही मग असं इकडं पोलीस स्टेशनला वगैरे आमची कोणी दखल घ्यायना ना. मी आज नगरच्या कार्यालयात जाऊन आले. माझं इथं काही काम झालं नाही राहत्याला. मग मी नगरच्या कार्यालयात जाऊन साहेबांना भेटले आणि त्यांच्याकडे माझं सगळं सांगितलं त्यांना. मग त्यांच्याकडे माझी तक्रार नोंदवली. मला पोलीस प्रोटेक्शनमध्ये मला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. कारण हे लोक कधी पण काही पण कशाहून पण आम्हाला शिवीगाळ करतात, धक्काबुक्की करतात, लोटालाटी करतात, असा त्रास देतात आम्हाला. शेजारीच आहे आमच्या, ते काही लांब नाही, गेलं काही आमचं.